भैरवनाथ कापडे खुर्द विरुद्ध भैरवनाथ कोंडवी असा यानंतरचा सामना असणार आहे. चंद्रगड वॉरियर्स ढवळे आपण मॅच पाहत असाल तर लवकरात लवकर मैदानामध्ये उपस्थिती दर्शवा. मॅचला सुरुवात करा. 4 ओव्हर. एसके टॉस जिंकलाय. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी टीम आणि कापडे खुर्द फिल्डिंग करण्याचा तर कोंडवी टीम बॅटिंग. कापडे खुर्दचे ब टीमचे प्लेयर इथं स्टेज पाशी या सर्वांनी. समोरच्या दिशेने फटका 4 धावांसाठी हा मिळेल चौकार. फुल टॉस आणखीन एक समोर खेळाय तिकडे आमचे विजय तळेकर आहेत. दावा मिळतोय त्या बॉलवरती 4. प्रत्येकाचं सहकार्य असतं. 2 स्कोरर आमच्या सोबत दिवे गावचे विजय तळेकर यांना पण पाहिजे. 2 विजय तळेकर त्यांची मेहनत या स्पर्धेला पाहायला मिळाली. आणि रील स्टार रील ज्यांनी बनवल्या ते देखील दिवे गावचे. 4 जणांनी काल रील बनवल्या. आज देखील एक रील आली ती रोहन बुरटेची रील आली. निवे टीमला बक्षीस आलंय. निवे टीम विभागाची स्पर्धा कापड विभागाची स्पर्धा असेल ना पुढे त्याच्यासाठी तुमच्या टीमला 15 टी-शर्ट दिले जाणार आहेत मंगेश बेलोसे सरांकडून. निवे टीम कडून धन्यवाद. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव मिळेल. 12 वरती धाव फलक. मंगेश सर पंच आणि कॉमेंटेटर देखील म्हणतायत की बारा धावा फलकावरती आहेत की मोठमोठ्या स्पर्धा झाल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. जास्ती दिवसाच्या स्पर्धा झाल्या पाहिजेत. एसकेएमए ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 ड गटातील सामने यानंतरचा सामना भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी विरुद्ध भैरवनाथ क्रिकेट क्लब कापडे खुर्द. पहिलं षटक संपले. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती झालेत त्या 13. आयुष गावरेचं पहिलं षटक आपण पाहिलं 13 धावांचं. विकेट त्याला मिळाली नाहीये. तानाजी मुर्डे आणि सागर केसरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये देवळे संघासाठी. व्हाईट बॉल चंद्रगड वॉरियर्स ढवळे आपल्याला हा पुकार दिला जातोय. आपण लवकरात लवकर उपस्थिती दर्शवा. हा देखील आणखीन एक व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी जितेंद्र चोरगे जितू. संघाची धावसंख्या
देवळे टीमची 15 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेमध्ये आपण प्रथम क्रमांक 51,000 रुपये कॅश प्राइज, आकर्षक ट्रॉफी SKMB, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 15,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आपण देतोय. परागदादा दरेकर यांच्या माध्यमातून या आकर्षक अशा ट्रॉफी क्षेत्ररक्षक आपण या स्पर्धेमध्ये 3,333 कॅश प्राइज आणि आकर्षक अशी SK ची बॅट. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, वर्ल्ड स्पोर्ट्सचे टी शर्ट, SK गॉडची कॅप आणि आकर्षक अशी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देतोय. सर्व काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. बक्षिसांची रक्कम देखील तेवढीच आहे. 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आजचा स्पर्धेचा 36 संघ आहेत, म्हणजे प्रत्येक दिवशी 9 संघांचा सहभाग आहे. आणि मंगेश बेलोस यांनी, संदीप सरांनी नक्कीच सांगितलं की जास्तीचे संघ खेळले पाहिजेत. त्यांचा प्रयत्न राहिला. 36 संघ खेळत आहेत आपल्या असोसिएशनचे. चेंडू हवे ते कॅच होणार. विकेटचं पतन, विकेट धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती आहेत. अरे बॅट ऑन साइडला फटका खेळला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिकडे पोहोचतोय. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 24 आकड्यावरती. संघाची धावसंख्या देवळे टीमची जाऊन पोहोचली आहे 24. विठ्ठलवाडी देवळे हा संघ देखील आपण पाहतोय SKMB ट्रॉफी मध्ये. सर्वांनी आनंद घेतला या स्पर्धेचा. हा देखील बॉल उडवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. धाव मिळणारे 2 दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आला. या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेलाय. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर गावामध्ये देखील येणाऱ्या कालावधीमध्ये ढवळी विभाग प्रीमियर लीग देखील येते. आपल्या बेटीला जानेवारीच्या महिन्यामध्ये ढवळी विभाग प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. साखरची स्पर्धा देखील सलाबाद प्रमाणे ह्याही वर्षी असणार आहे होळीच्या दिवसामध्ये. आणि भव्य दिव्या शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आपण पाहतो साखरमध्ये सध्याच्या घडीला. आणि हा षटकार येतोय. जास्तीच्या धावा जितून खर्च केल्यात. फटका बसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. 1 धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा पूर्ण झालेल्या दिसत आहेत. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्तीखेरीज 1 बाद 34. 17ची सरासरी. विठ्ठल रुक्मिणी क्रीडा मंडळ विठ्ठलवाडी देवळे या टीमची 17च्या सरासरीने धावा बनवल्या. 2 षटकामध्ये 34. नवीन गोलंदाज मात्र वापरले गेलेत साखर टीम कडून, पण या दोन्ही गोलंदाजी मार्क वरती आलेला नाहीये. पहिलं षटक टाकलं आयेश गावरेने, त्यांनी धावा खर्च केल्या 13. जितेंद्र चोरगेचं हे षटक आपण पाहतोय. त्याच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 21. 1 विकेट त्याला मिळाली, परंतु खर्चिक राहिला गोलंदाज जितेंद्र चोरगे. जितू जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर म्हटलं की आपण नक्कीच त्या टीम मध्ये त्या टीम साठी संजय दादा चोरगे यांचं नेहमी सहकार्य असतं. या टीमला पाठिंबा असतो. स्वप्नील चोरगे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच अक्षय मालुसरे, शैलेश चोरगे या टीम साठी नेहमी, तसेच रुपेश चोरगे या जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे खजिनदार
खजिनदारांबरोबर नक्कीच त्यांची नावं जरूर उल्लेख करावा लागतो. गोलंदाजी मार्क वरती अजय सोरगे आलाय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक प्रणय हा झेल टिपतोय आणि पहिल्याच बॉलवरती अजयला विकेट मिळते. खेळाडू बाद. नवीन बॅटर आकाश मुरडे. पहिल्या बॉलवरती अजय ला विकेट मिळाली आहे. आणि साखरगाव म्हटलं की साखरगावाच्या आठवणी देखील आम्हाला बऱ्याचशा आहेत. ह्या बॉलवरती देखील एक सिंगल प्राप्त होईल. साखरगाव आणि साखरगावातील स्पर्धा बऱ्याचशा आठवणी येतात साखरगावातल्या. ज्याच्या वेळेला आम्ही साखरगावची टीम पाहतो त्याच वेळेला गौरव सावंत यांची आठवण होते. गणेश बावीसकरांची आठवण होते. या 4 धावा आल्या. 4 धावांनी धाव फलक 39. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी दिली आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. या बॉलवरती धावा आल्या 4. मला वाटतं तिकडे आयेश होता आणि आयेशच्या हातामधून आयेश नाहीये तिकडे. हा आयेश इकडे होता कारण घाटकोपर मध्ये आयुषला देखील आम्ही पाहतो. वेदांत असतील, आयेश असेल, स्वराज, विरू. या बॉलला देखील गॅप मध्ये पॉइंटच्या दिशेने पाठवलं आणि या बॉलवरती देखील धावा मिळतात त्या 4. येतोय चौकार. खेळ संपलाय. धावफलकावरती 2 बाद झाल्यात त्या 49. देवळी टीमची धावसंख्या 49 झाली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती कुणाल आलाय. परंतु चांगले बॅटिंग शुभ मुरडेची त्याला साथ देतो आकाश मुरडे. पहिलाच बॉल डॉट निर्धाव स्वरूपाचा आलाय. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचे. एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येईल. नेक्स्ट मॅच भैरवनाथ कोंडवी आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ कापडे खुर्द ब. या 2 संघादरम्यान ती लढत असेल. त्यातून जो जिंकेल तो खेळेला जय बजरंगबली दाबीळ या टीम सोबत आणि तिकडून जो जिंकेल पहिली सेमीफायनल या स्पर्धेची खेळवली जाईल ती चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीम सोबत. हा देखील शिरावरती पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. कल्पेश सोरके देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एक डिझायनर आहे. डिझायनर ग्राफिक्सचा कामकाज त्याच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. कल्पेश सोरगे मॅन फ्रॉम साखर. आणि ज्यांना कोणाला ते डिझाईन ग्राफिक्सचं काम असेल तर कल्पेश सोरगेशी नक्कीच संपर्क साधा. आपल्याच तालुक्यातील आपल्याच साखर गावातील एक युवा. चेंडू हवेत झेल होणार का पाहावं लागेल. तिकडे प्रणय पोहोचतोय आणि हा झेल त्याने टिपलाय. आणखीन एक धक्का टीम विठ्ठलवाडी देवळे या संघाला बसतोय. मोकाशी यांची ही टीम
मला वाटते कमी कालावधीमध्ये नाव करणार आहे. हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शेवटचं आणि अंतिम षटक चालू आहे. पुढचा सामना देखील तुम्हाला एक चांगला बिग फाईट पाहायला मिळेल. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही टीम तेवढ्याच चांगल्या आहेत. दोन्ही टीमचा चांगला परफॉर्मन्स. 2 सामने सलग कापडेकुट बट टीमने जिंकले. 2 सामने सलग भैरवनाथ कोंडवी टीमने जिंकले आणि ती फाईट तो सामना यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू हवेत झेल होणार का पाहावं लागेल. तिकडे क्षेत्ररक्षक फाईन लेगला त्याने हा झेल टिपला. आणखीन एक धक्का दिला विठ्ठलवाडी देवळे संघाला. जर्सी आणि त्याची देखील रील आता तुम्हाला पाहायला मिळेल. त्याची देखील रील आली. निवे गावातीलच शुभू एडिट्स त्याच्या माध्यमातून ती रील्स बनवली गेली आणि त्या रील्स मधून मंगेश सरांना धन्यवाद. हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवलाय. 4 षटक संपलेत. धावा आलेल्या नाहीयेत. विकेट मेडन षटक हाताळलंय ते म्हणजे कुणाल चोरगेने. 3 विकेट आणि एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. संघाची धावसंख्या झाली 50. विजयासाठी करायच्या त्या 51 धावा विजयासाठी बनवायच्या त्या जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीमला. या स्पर्धेच्या माध्यमातून सोलापूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनची कमिटी आपण त्यांच्याकडे जाऊया. एका बाजूला आपण फ्लॅक्स नक्कीच पाहतोय. संस्थापक या असोसिएशनचे निलेशदादा कोळसकर, अध्यक्ष संदीप कदम सर, कार्याध्यक्ष सुनील चकपाळ, सरचिटणीस उत्तमदादा जाधव, खजिनदार सुनील उतेकर, सचिव राजेदादा सकपाळ, तसेच उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे, उपाध्यक्ष रुपेदादा सकपाळ, सहकार्याध्यक्ष मंगेश बेलोसे, सहकार्याध्यक्ष तुकाराम माहिरे, सहखजिनदार निलेश धनावडे, हिशोब तपासणी सोपनदादा मोरे, सल्लागार युवराज दाबेकर, सल्लागार नागेदादा दरेकर, सल्लागार अंकुश जाधव, सदस्य अभि केसरकर, सदस्य मुजुमिल तांबे, सदस्य नासिर भाई, सदस्य विजय तळेकर, सचिन उतेकर, किशोर मोरे, महेश ताळवी, सचिन सुर्वे, हर्षल सातपुते ही असोसिएशन कमिटी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि यांच्याचमुळे आपल्याला हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार झालाय आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा, बरीचशी मोठमोठी बक्षिसं तुम्हाला घेऊन आली ती असोसिएशन कमिटी. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील जर पाहिलं तर पीटीपीएल ची स्पर्धा येते. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूरचा उत्सव तो तुमच्या भेटीला येईल. परंतु त्याच्या अगोदर ही रंगीत तालीम आहे एसकेएमबी आणि त्याच्यानंतर एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु ही देखील तेवढीच मोठी स्पर्धा नक्कीच म्हणावी लागेल. एसकेएमबी ट्रॉफी. शिस्तीने खेळा, मन भरून खेळा, हे वाक्य घेऊन आपल्याला ही अध्यक्ष चषकाची स्पर्धा पाहायला मिळते या पर्व 5व्यामध्ये. आणि आजचा दिवस दुसरा. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. चला लगेच बॅट्समन बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळेल 2 बॅटर. उमेश आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो देखील स्पर्धा सोडेल आणि पराभूत होईल तो देखील स्पर्धा सोडणार आहे. कारण भैरवनाथ कोंडवी या टीमने सलग 2 सामने जिंकले. तुम्हाला ग्रुपमध्ये खेळायचे तर तुम्हाला सलग 2 सामने जिंकावे लागतात आणि पुढे प्रवेश मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये जय बजरंग बली दाबिळ या टीमने 2 सामने जिंकले. दुसऱ्या ग्रुपमधून श्री भैरवनाथ कापडे खुर्द या टीमने 2 सामने सलग जिंकले आणि तिसऱ्या ग्रुपमधून आजच्या दिवसातील भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी या टीमने देखील सलग 3 सामने जिंकले.
2 सामने जिंकले आणि आता यानंतरचा तिसरा सामना खेळणारे भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब कापडे खुर्द ब हा संघ या नंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सुरुवात होईल मॅचला. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती शैलेश उतेकर. उमेश चुरगेसाठी पहिलाच बॉल समोर स्टेट डाऊन द ग्राउंड आला तसा भिरकावून दिला आणि या बॉल वरती धावा मिळाला तब्बल 6 षटकार. षटकार आलाय. सतीश बेलोसे यांचं देखील काही वेळामध्ये त्या ठिकाणी आगमन होईल. मंगेश बेलोसे आणि संदेश बेलोसे यांचे मोठे बंधू क्रिकेटचे चाहते त्यांचं देखील आगमन होईल आणि इथं मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि बॉल जमिनीला गुदगुल्या करत निघून गेला सीमारेषा पलीकडे. मिळाला धावा 4 आणि आलाय हा चौकार. मोठे फटके आलेत. काहीसा बदलाव पाहायला मिळाला परंतु इथून आता जो काही बदलाव होईल ना पुढे संघाला फायदेशीर ठरणार आहे हेच सांगतायत आम्हाला रुपेश चोरगे. काहीसे बदलाव करणं आवश्यक आहे. संघ ज्या ज्या वेळेला पराभवाच्या छायेमध्ये असतो आजपर्यंत काही यश मिळाले नाहीये. अपयशाच्या पायऱ्यांवरती संघ साखर नेहमीच पाहायला मिळालाय. बॅकफुट वरती संघ आहे. बॅड पॅच कितीतरी आलेत स्पर्धांमध्ये पाहायला मिळाले नाहीये. विभागाच्या स्पर्धांमध्ये तिकडे देखील निराशा पाहायला मिळाली आणि संदीप कदम यांच्या गावचा संघ खेळतोय. त्यांच्या उपस्थितीमध्ये संघ नेहमी चांगली कामगिरी करायचा परंतु हा साखर संघ आता युवा खेळाडूंना त्यांनी संधी दिली आहे परंतु तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. संदीप कदम यांच्या गावचा हा संघ साखर संघ साखर गावचे सुपुत्र आहे संदीप कदम स्वतः आणि त्यांचा संघ मैदानात खेळतोय. बोरावळे संघ त्यांच्या आजोळ आईचं गाव तिकडे देखील बोरावळे संघ ज्या ज्या स्पर्धा असतात बोरावळेमध्ये तिकडे देखील सकाळी 7 वाजता मैदानामध्ये उपस्थिती. आणि क्रिकेटला सुरुवात खऱ्या अर्थानं जर झाली कुठून असेल तर बोरावळे गावातून झाली आणि लहान आणि तिथून क्रिकेटला त्यांची सुरुवात. घाटकोपर मध्ये त्यांनी आनंदनगर टीम आहे तिथून सुरुवात केली. बालविकास संघासाठी खेळले त्याच्यानंतर स्वतः श्रीलेवन संघ स्थापित केला. श्रीलेवन संघ घाटकोपर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्या संघाची चर्चा झाली आणि तिथून संदीप कदम मेंढी हे नाव त्यांना मिळालं आणि त्याच्यानंतर नोकरी सम्राट ही देखील पदवी मिळाली. अनेक पुरस्कार देखील त्यांच्या नावावरती आपण पाहिले आणि या व्यक्तीमुळे आज उतेकर साहेब आपल्याला हे दिवस आणि हे चांगले प्लॅटफॉर्म जे मात्र पाहायला मिळाले. शिस्तबद्धता आली प्रत्येक खेळाडूला. पोलादपूरमध्ये क्रिकेटमध्ये पोलादपूर तालुका झालाय कारण रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगडातील एक शेवटचं टोक म्हणजे हा पोलादपूर तालुका. तिथे अंडरआर्म क्रिकेट जास्तीचं खेळलं जायचं. वारकरी संप्रदायासाठी ओळखला जाणारा हा तालुका, पर्यटनासाठी ओळखला जाणारा हा तालुका. परंतु आज सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर या तालुक्याची ओळख या क्रिकेटची आहे. क्रिकेट आणि क्रिकेट सातत्याने केलं जात आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा विभागाच्या स्पर्धा येतात त्याच्यानंतर प्रत्येक गावाच्या स्पर्धा येतात. विभागाच्या प्रीमियर लीग आपण पाहतो त्यामध्ये कापडे विभाग प्रीमियर लीग, कोंडी विभाग प्रीमियर लीग, तसेच दवळी विभाग प्रीमियर लीग, लोहारे विभाग प्रीमियर लीग, बऱ्याचशा प्रीमियर लीग विभागाच्या नेहमीच पाहायला मिळतात या तालुक्यातील. पोलादपूर तालुका इकडे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आले. ही धावबादची विकेट असेल की नाही ते पाहावं लागेल.
पोलादपूर तालुक्यामध्ये 84 गाव आहेत आणि आपल्या या असोसिएशन कडे देखील बरेचसे संघ सध्याच्या घडीला नॉट आउट खेळाडू सेफ असणारे 65 संघ आज या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत आणि बऱ्याचशा खेळाडूंना हवे वाचणारे असोसिएशन आहे. त्यांना माहिती आहे की इकडे चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार खेळ कुठे असेल तर या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये होतो. मोठमोठ्या स्पर्धा देखील इकडेच होतात. चांगल्या शिस्तबद्ध स्पर्धा देखील इकडेच होतात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग देखील ही मोठी स्पर्धा आणि नंबर 1 ची स्पर्धा कोणची असणार आहे ती पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आणि बऱ्याच गावच्या स्पर्धा देखील. हा थोडासा बाहेर टाकला विकेट किपरच्या दिशेने आणि मला वाटतं पोलादपूर तालुक्यामध्ये एकमेव असं गाव आहे बोरावळे गाव. त्यांनी सलग 30 वर्ष स्पर्धा अजूनही त्यांची कायम पाहायला मिळते. भले तो सोमवार असू दे, मंगळवार असू दे, बुधवार असू दे, दत्त जयंती ज्या वेळेला असते त्यावेळेला ती स्पर्धा होतेच. संघाची धावसंख्या 17 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. शुभम मुरडेचे हे षटक धावा या षटकामध्ये त्याने बहाल केलेला नाहीये. एक सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. केतन पवार यांची देखील मेहनत या स्पर्धेसाठी आहे. शुभम उतेकर, पप्पी, काल भावेश कदमची मेहनत, विजय तळेकर देखील या स्पर्धेला जोडलेत. आज सुनील उतेकर यांची उपस्थिती पाहायला मिळाली. कारण असोसिएशन कमिटी त्याचे खजिनदार SKMB ट्रॉफी आणि संदीप कदम आणि मंगेश बेलोस यांच्यासाठी आज खास सुनील उतेकर सकाळीच उपस्थित झालेत. हा उडवलाय बॉल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होता तिकडे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव दुहेरीचा प्रयत्न. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये पाहायला मिळालं. काल आपण सुमित मोरेला पाहिलं ज्याने एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीचा भर दिला. जास्त करून 2 धावा तो पळून पूर्ण करत होता कारण तो अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळतो. काल त्याच्या बॅटमधून धावा आल्या तब्बल 157. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर झाली आहे 21. साखर संघ 21. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावांची आवश्यकता असणार आहे ती 30. 12 चेंडू 30 ची आवश्यकता. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर गावात चर्चा सुरू असणार आहे. रुपेश तोरगे यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन वाढले. आता करायचं तरी काय. परफॉर्मन्स खेळाडूंकडून होतच नाहीये. सराव करत नाहीत खेळाडू, एकत्रित येत नाहीत, एकजूट नाही पाहायला मिळत. त्याच्यामुळे अपयश तुमच्या पदरी पडते. त्यासाठी तुम्हाला मीटिंग घ्याव्या लागतील. त्यामध्ये संदीप कदम यांचं असणं आवश्यक आहे. स्वप्नील चोरगे असतील, अक्षय मालुसरे, संजय दादा चोरगे, तसेच या ठिकाणी अरुण उतेकर साहेबांचं देखील आगमन होत आहे. कापडे खुर्द गावचे अरुण उतेकर साहेब आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. SKMB ट्रॉफी नक्कीच एक तुम्हाला साखर गावाला आता काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागेल. नवीन काहीतरी करावं लागेल. खेळाडूंसाठी तुम्हाला पाठिंबा भरपूर जणांचा आहे परंतु खेळाडूंनीच अशी कामगिरी केली तर पुढे अनेक स्पर्धा येत आहेत. त्यामध्ये परफॉर्मन्स तुमचा कसा असणार आहे हे खेळाडूंनी विचार केला पाहिजे. आपल्यासाठी बरेच आहेत उभे राहणार. तुमच्यासाठी प्रवेश फी तुमची गावाकडूनच येते. तसेच तुम्हाला टी शर्ट देखील असतात. बराचसा खर्च देखील होतो आणि मला वाटते अक्षय मालुसरे, शैलेश चोरगे, रुपेश चोरगे, अजून स्वप्नील चोरगे, संजय दादा चोरगे, तसेच तुमचे भरत चोरगे साहेब यांनी नेहमीच खेळाडूंना पाठिंबा दिलाय. आणि तुमच्या गावामध्ये संदीप कदम सारखा खेळाडू खेळतोय आणि त्या गावचा परफॉर्मन्स असा बॅड पाहायला मिळतो. ही चिंतेची बाब आहे. आपण विलास जामदार साहेबांना देखील सकाळीपासून उपस्थिती इथं त्यांची पाहायला मिळते. ते देखील या स्पर्धेकडे जातीने लक्ष देत आहेत.
त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभले. आताच अरुण उत्तेकर साहेब देखील उपस्थित झालेत व्यासपीठावरती. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. हर हर उत्वेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव त्यांचं देखील आगमन. अरुण उत्तेकर साहेब आपलं हार्दिक स्वागत. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा देवळे संघानं कमबॅक केलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ सागर केसरकर गोलंदाजी मार्क वरती. संघाची धावसंख्या साखर टीमची झाली ती 24 धावा. वेस्ट साइडचा नो बॉल चेक केला जाईल. तिसरे पंच. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. मला वाटतं प्रणय चोरगे आणि त्याच्या जोडीला भावेश चोरगे. आणि पोलादपूर तालुक्यामध्ये ओपन गटाचे सामने योग्य बॉल. ओपन गटाचे सामने कोणी आणले असतील तर साखर गावाने आणले. मोठ्या रकमेची स्पर्धा देखील तिकडेच पार पडली. 2 लाख रुपये पारितोषिक असणारी. त्या पोलादपूर तालुक्यामध्ये काही होऊ शकतं. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. पंच आमच्याकडे सांगतायत की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाज सागरला. एक्स्ट्राची धाव फलकावरती. संघाचा स्कोर कार्ड पोहोचतोय तो 25 या आकड्यावरती. 25 धावा फलकावरती. प्रणयचा देखील सातत्याने सराव असतो. अभि केसरकर सोबत नेहमीच बऱ्याच स्पर्धा डोंबिवलीमध्ये मला वाटतं खेळत असेल. सराव सकाळच्या सत्रामध्ये त्याचा देखील पाहायला मिळतो. परंतु साखर टीम मध्ये जो त्याच्याकडून जो काही परफॉर्मन्स पाहिजे होता टीमला तो त्याच्याकडून पाहायलाच मिळत नाही. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण पाहतो. इथे मात्र बॅटची कडा 22ला आता परतावा लागेल. सागरला मिळते विकेट. जरा भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी आपले बॅट्समन आपण तयार ठेवायचे. आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब कापडे खुर्द ब आपण देखील सज्ज व्हा. जीतू आलाय. जीतू चोरगे. ओव्हर पिच बॉल होता तो डीप मिड विकेट मध्ये सजवलाय. धाव मिळेल ती धाव मिळते त्या बॉलवरती 2. प्रयत्नच होत नाहीयेत मॅच मध्ये. फटकेबाजी करायला पाहिजे. प्रणयने 2 ते 3 फटके खेळले असते तर कुठेतरी मॅच मध्ये घेऊन आला असता. परंतु आता संघाला आवश्यकता आहे ती 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या. या ठिकाणी जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर संघाला 23. 6 चेंडू 23 त्या देखील धावा होऊ शकतात. प्रणयने बॅटिंग करायला हवी आहे. 3 मोठे फटके खेळायचे. प्रणयला आपला दमखम दाखवावा लागेल. चांगला खेळाडू येतो. गुणवत्ता त्याच्याकडे आहे ती. परंतु त्याला ती सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. 6 बॉल 23 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती शेवटचे अंतिम षटक टाकण्यासाठी सत्यम मुरडे बंधू देखील या टीम मध्ये विठ्ठलवाडी देवळे संघात पाहायला मिळालेत. आणि नरवीर देवळे संघ म्हटलं की त्या गावामध्ये आपल्याला सर्वचे सर्व खेळाडू केसरकर आडनावाचे पाहायला मिळतात. खोलात टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. दुहेरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा घेतल्यात. 21 आवश्यकता. 5 बॉल 21. 5 बॉल मध्ये 21 बनवू शकतात. 3 षटकार ठोकायचे. 3 मोठे फटके आले तर नक्कीच सामन्याला कलाटणी मिळू शकते. प्रणय चोरगेला करावं लागेल. क्षमता आहे त्याच्यामध्ये. 5 चेंडू 21. स्वर्गीय जयराम निकम्मा कक्ष खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला स्वर्गीय अंकुश पाटील खेळाडू कक्ष. प्रकाश तळेकर आपल्यात नाहीये. तसेच राज कदम आपल्यात नाहीये. तसेच जर पाहिलं तर राजू पालकर हे देखील आपल्यात नाहीये. आणि त्यांचे फ्लेक देखील आपण पाहतोय. विकेट मिळते प्रणयला. या ठिकाणी परतावं लागते.
या स्पर्धेसाठी देखील आमचे घाटकोपरचे शाखा प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक दत्ता केसरकर साहेब यांच्याकडून देखील सहकार्य या स्पर्धेला लाभले आणि त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. सामन्याची औपचारिकता तर समोर हा फटका खेळा यावर्षी नरवीर देवळे ग्रामस्थांच्या वतीने देवळे ग्रामस्थ मंडळ मुंबई ठाणे पुणे बडोदा आणि नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य अशा चौरंगी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि या स्पर्धेचं ठिकाणे नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवळे तालुका पोलादपूर जिल्हा रायगड आणि ती कबड्डीची स्पर्धा आपल्याला 3 मार्च 2026 रोजी नरवीर देवळे या ठिकाणी पाहायला मिळेल. यावर्षी कबड्डीचं आयोजन केले नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य अशा चौरंगी कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 16 संघ असणार आहेत आणि 3 मार्चला तुम्हाला हे स्पर्धा पाहायला मिळेल. सामना संपला या ठिकाणी आणि सामना जिंकलाय देवळे टीमने. विठ्ठलवाडी देवळे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊयात. मॅन ऑफ द मॅच